नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर। आज आहे 3 नोव्हेंबर 2025 सोमवार। आजचा शेअर बाजार शांत पण फायदेशीर राहिला। सेन्सेक्स 40 पॉइंट्सने वाढून 83,978 वर बंद झाला, तर निफ्टी 41 पॉइंट्सने वाढून 25,763 वर स्थिरावला। थोडं वर थोडं खाली, पण बाजार राहिला हिरवा। मिड कॅप आणि स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये मात्र चांगली हालचाल दिसली। मिड कॅप 60% आणि स्मॉल कॅप 70% वाढले, म्हणजे छोट्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना आज हसवलं। एकूण बाजार मूल्य वाढून 472 लाख कोटी रुपयांवर गेलं। गुंतवणूकदार झाले 2 लाख कोटींनी श्रीमंत एका दिवसात। सोमवार श्रीमंतीचा ठरला। ब्रोकर मोतीलाल ओसवाल म्हणतात, Q2चे निकाल संतुलित आहेत। मिड कॅप क्षेत्र चांगलं काम करतंय, काही स्मॉल कॅप्स अजून कमकुवत आहेत। जिओजिट इन्व्हेस्टमेंट्स म्हणतात, नवीन ट्रिगर्स नसल्यामुळे बाजार स्थिर आहे, पण नफा दिसतोय। थोडक्यात बाजार सध्या कमाईच्या सीझनमध्ये आहे। आज निफ्टीमधील 32 शेअर्स वाढले। श्रीराम फायनान्स 6% वर, टाटा कन्झ्युमर 2% आणि अपोलो हॉस्पिटल्स 2% वाढले, तर मारुती सुझुकी 3% खाली। ITC आणि TCS मध्येही घसरण दिसली। सेक्टरनिहाय पाहिलं तर रियाल्टी आणि PSU बँक क्षेत्रात जोरदार तेजी होती। रियाल्टी 2% वर, PSU बँक जवळपास 2% वर आणि फार्मा 1% वाढला। FMCG आणि IT थोडे कमजोर राहिले। वोडाफोन आयडिया पुन्हा चर्चेत, 25 कोटीहून जास्त शेअर्समध्ये व्यवहार झाला। येस बँक आणि सुझलॉनमध्येही खूप व्हॉल्यूम दिसला। डॉल्फिन ऑफशोर आणि ड्रेजिंग कॉर्पोरेशन यांसारख्या काही छोट्या शेअर्सनी 15% जास्त उडी घेतली, तर दुसऱ्या बाजूला काही कंपन्यांचे शेअर्स वर्षातील नीचांकी पातळीवर आले। SBI, PNB, BPCL आणि टाटा कन्झ्युमर सारख्या मोठ्या शेअर्सनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला। पब्लिक सेक्टर कंपन्यांचा आजचा दिवस उत्तम गेला। तांत्रिकदृष्ट्या कोटक सिक्युरिटीज सांगतात की 25,700 आणि 25,650 हे निफ्टीचे सपोर्ट झोन आहेत। बाजार या पातळीवर टिकला तर पुढील लक्ष्य 25,875 ते 26,000 असू शकतं, पण खाली गेलं तर 25,550 च्या दिशेने दाब येऊ शकतो। तर मंडळी, आजचा दिवस स्थिर पण फायदेशीर राहिला। मिड कॅप आणि रिअल्टीमध्ये उत्साह आहे। पुढचे काही दिवस बाजार रेंजमध्ये राहू शकतो, पण स्टॉक विशिष्ट हालचाल सुरूच राहील। आजचं अपडेट जर आवडला असेल तर अमोघ चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि उद्या परत भेटूया नव्या बातम्यांसह। तोपर्यंत शांती, संयम आणि SIP सुरू ठेवा।